माधवा कुंज विहारी जय राधा माधवा कुंज विहारी जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी नको वाजू जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधवा कुंज विहारी जय राधा माधवा कुंज विहारी जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधवा कुंज विहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम
Rama Rama Hare 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 Krishna Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Jai Prabhupada 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 Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता
राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासरि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पङ्गुमलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या पवित्र दिवशी। आज काय आहे? अक्षय तृतीया। ज्याला क्षय झालेला नाही आहे किंवा ज्याचा क्षय होत नाही आहे त्याला अक्षय म्हणतात। क्षय होतो म्हणजे चंद्राला कसा क्षय लागलेला असतो। चंद्रग्रहण होण्याचं कारण आहे की चंद्र हळूहळू कमी होत जातो, नंतर हळूहळू वाढत जातो। पूर्वी चंद्राला शाप मिळाला होता। चंद्राला शाप मिळाला होता पूर्वी। दक्ष तुझ्या सासऱ्यांनी शाप दिला होता जावयाला, असं होतं कधी कधी आणि ज्यामुळे त्यांना क्षय झाला होता। क्षय रोगसुद्धा म्हटला जातो, ज्याच्याने त्यांचं अंग त्यांचा तेज पूर्ण कमी झाला होता आणि ते काळे पडले होते, ज्याचा परिणाम या सृष्टीवर होत होता। त्याच्यामुळे त्याला क्षय म्हटलं गेलं आहे। क्षय होतो। क्षय म्हणजे कमी होणं किंवा नष्ट होणं। तर याचा प्रभाव, परिणाम, प्रताप नष्ट होत नाही। या मुहूर्ताचं, या तिथीचं त्याला म्हणतात अक्षय। आणि तृतीय आहे, प्रथमा, द्वितीय आणि तृतीया। तृतीया तिसरा दिवस आहे महिन्यातला। पण हे आजचा जो दिवस आहे हा विशेष आहे। वैष्णव तिथीनुसार उद्या पण याचा एक पर्व साजरी केला जातो, कारण हा तिथी आज संध्याकाळपासून सुरू झाला तो उद्याच्या दिवसामध्ये जातो। आणि ज्यावेळेस असं होतं, संक्रमण होतं, तेव्हा दुसऱ्या दिवसाचा तिथी मानला जातो। तर वैष्णव कॅलेंडरच्या अनुसार उद्या अक्षय तृतीया हा तिथी आहे। तर तो आजसुद्धा आहे आणि उद्या पण संक्रमण आहे। तर पण पर्व अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या दिवशी खूप काही कथा घडल्या होत्या। मी ते एक प्रेझेंटेशन केलं होतं आपल्या भगवद्गीतेचा क्लासनुसार, पण मी विचार केला की प्रोजेक्टर पण चालत नाही आहे आणि महत्त्वाचा असा तिथीसुद्धा आहे। काय आहे तिथी? अक्षय तृतीया। या दिवशी खूप काय काय घडलेलं आहे। कोणाला काय माहिती आहे आजच्या दिवशी काय घडलं होतं? द्रौपदीला अक्षय पात्र मिळालं होतं। व्हेरी करेक्ट। आजच्या दिवशी सृष्टी निर्मिती केली होती। ओके। सुदामा आणि कृष्णांची भेटचा दिवस आहे आजचा दिवस। सत्ययुगाची आणि त्रेतायुगाची दोघांची सुरुवात आजच्या दिवशी आहे। करेक्ट।
परशुराम जयंतीसुद्धा आहे आज चालू आहे. आणि ते थोडं कॉन्ट्रोवर्सी आहे, कारण महाभारताचं युद्ध 18 दिवस चालला. मोक्षदा एकादशी येते नोव्हेंबरमध्ये, ज्या दिवशी गीता सांगितलेली युद्ध सुरू झाला, आणि त्यानंतर 18 दिवसात गीता संपली आणि 18 दिवसात युद्ध संपला. तर त्याच्यामुळे ते थोडंसं समजत नाही, पण म्हणतात लोक असं. अजून काय आहे आजचा दिवस? 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. अजून गंगेचं अवतरण झालं आहे पृथ्वीवर आजच्या दिवशी, आहे की नाही? हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, त्याच्यामुळे कथा करायची काही गरज नाही. तर हे सगळ्या गोष्टीची चर्चा करणं मुश्किल आहे, पण गंगाचं प्राकट्य, परशुरामजींचं परशुराम जयंती, परशुरामजींचं प्राकट्य, त्यानंतर अजून काय सांगितलं तुम्ही? अक्षय पात्र मिळालं, याने काहीतरी सांगितलं होतं. सुदामा आणि कृष्ण यांची भेट, हे अतिशय महत्त्वाचे पर्व आहेत. आणि त्यांना अक्षय संपत्ती मिळाली, अक्षय त्यांना कृष्णाची कृपा मिळाली. हे आजचं दर्शन आहे मंदिरामध्ये. भगवंतांना चंदन लागलंय. तर सुदामा विप्र तिथे आले आणि सुदामाला सांगितलं की, त्यांच्या पत्नीने सांगितलं की जा काहीतरी मागून घेऊन या कृष्णांकडून, कृष्ण तुमचे चांगले मित्र आहेत, भगवान आहेत साक्षात, काहीतरी तर देतील. तर फ्रेंडशिप डेबद्दल वर्णन येतं आजकाल. फ्रेंडशिप, खरी फ्रेंडशिप कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री. जिथे जात-पात मानले जात नाही आहे, जिथे क्लास कुठला आहे तो मानला जात नाही आहे, जिथे संपत्ती कोणाकडे किती आहे, धनसंपत्ती, याचा भेदभाव केला जात नाही आहे. आणि मैत्रीमध्ये वास्तविक असं असतं, पण कालांतराने त्या मैत्रीमध्ये खूप बदलाव होत राहतात. लहानपणी जे मित्र खेळायचे ते जेव्हा मोठे होतात तेव्हा जातपात मानायला लागतात, कारण वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये किंवा समाजामध्ये राहतात, म्हणून खूप 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 चेंजेस होतात. लहानपणी जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील, जर सेम क्लासचे असतील किंवा सेम जर कास्टचे असतील तर एकत्र राहणं सोपं होतं, अन्यथा मुश्किल. आणि सुदामा आले कृष्णाला भेटायला, त्यांच्या पत्नीने सांगितलं की जा, आणि ते भेटायला आले. आणि भेटायला आले जेव्हा ते निघाले तेव्हा चर्चा करत ते केवळ हा स्मरण करत निघत होते, कृष्णांचं स्मरण करत निघाले ते भगवान कृष्ण. आणि कृष्णांचे लहानपणीच्या त्यांच्या लीला आणि कृष्णाने काय काय कार्य केले वृंदावनामध्ये याच्या लीला, या सगळ्यांचे ते स्मरण करत 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 गेले होते. किती अंतर पायी होतं माहिती आहे ते? पोरबंदर गुजरात आणि द्वारका समुद्रामध्ये, गुजरातचं शेवटचं टोक. किती किलोमीटर असेल तुम्ही गुगलवर सर्च मारा, गुगल मॅपवर. तिथून ते पायी निघाले. आणि पायी, आणि असं पण नाही की फार सशक्त आहेत आणि खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन निघाले. खायलाच काय नाही, कृष्णाला द्यायला पण काही नाही आहे. एक छोटंसं पोहा घेऊन निघाले, एवढंसं द्यायला. अरे निघाले. पण त्यांच्याकडे एक गोष्ट मात्र होती, ती म्हणजे कृष्णांचं स्मरण. तुम्हाला ट्रेनमध्ये कधी कधी असा अनुभव येईल, जर तुम्ही पुरीवरून आले, 24 तास रनिंग,
असं बोर होऊन जातं. खास करून त्यातल्या त्यात जर अशा गरमीमध्ये तुम्ही इथं ट्रॅव्हलिंग करताय आणि त्यातल्या त्यात जर तुमचं स्लीपरमध्ये झालेलं कन्फर्म, ए सीमध्ये तुम्हाला सीट नाही मिळाला आणि मग तर हालत खराब. अशी गरमी होते आणि लोक कसे तरी कोंबलेले असतात आणि बापरे फार परेशान होतं माणूस. आणि त्यातले त्यात जर तुम्हाला करायला काय नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असे बोर होऊन जाता. आणि बुक्स असून पण, भगवद्गीता असून पण वाचायला काय आवडत नाही किंवा इच्छा नाही आहे, मग तुम्ही अजून बोर होऊन जाता. आणि त्यातले त्यात समोरच्या शीटवर बोरिंग करणारा माणूस जर भेटला तर मग तुम्ही अजून परेशान होता. त्यांचा ट्रॅव्हलिंग सुखाचा झाला. कसा सुखाचा ट्रॅव्हलिंग होता? पायी पायी चालले होते, सुखाचा ट्रॅव्हलिंग आहे. आणि रस्त्याला डब्याचे खायचे काय अरेंजमेंट नाही आहे, सुखाचा प्रवास झाला. यात्रा चालू आहे ना, द्वारका यात्रा चालू आहे, सुखाचा प्रवास आहे. काही अकोमोडेशनची व्यवस्था नाही आहे, काही प्रसादम अरेंजमेंट नाही आहे. निघाले एका दिवसात नाही पोहोचले ना, किती दिवस लागले असतील? पायी 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 किती चालला रे माणूस. आणि शेवटी असं पायी 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 जेव्हा द्वारकेच्या गेटवर आले कृष्णाच्या, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, मी सुदामा, कृष्णाचा लहानपणीचा मित्र, कृष्णाला जरा एक संदेश देता का, मी त्यांना भेटायला आलो आहे. आणि जसं त्याने मेसेज दिला द्वारपालाने, कृष्ण धावत धावत आले भेटायला. म्हणजे एक तर कृष्णाचं नाव आहे गो ब्राह्मण्य हितायच. कृष्णांना गो ब्राह्मण्य हितायच म्हटलं आहे. जे गो गाईचं रक्षण करणारे आहेत आणि ब्राह्मणाच्या हितेशी आहेत, गाईचं पण हितेशी आहेत. आणि कृष्णांच्या राज्यामध्ये ब्राह्मणांना रिस्पेक्ट असायचा, वैष्णवांना रिस्पेक्ट असायचा. त्यांना कुठल्याही प्रकारची रोकटोक नसायची, त्यांना कुठे जाण्यासाठी परमिशनची गरज नसायची. ते राज्यामध्ये बिंदास येऊ शकत होते. आज पॉलिटिकल किंवा मोठे मोठे लोक असतात, त्यांच्या गेटवर पहिलेच सांगून ठेवलेलं असतं की फेरीवाल्यांना, बाबा बापूंना आतमध्ये घ्यायचं नाही, डोनेशन मागणाऱ्यांना आतमध्ये घ्यायचं नाही. कृष्णाने खूप छान स्वागत केलं, त्यांना बसवलं आसनावर आणि त्यानंतर त्यांचे पाद प्रक्षालन केले. आणि त्याच्यानंतर कृष्णाने सुदाम्याला खूप चांगला खाऊ घातला, भोजन. आणि मग सांगितले की तुम्ही खूप थकून आल्यात, तुम्ही आता आराम करा. आणि सुदामाने आराम केला. आणि मग संध्याकाळी जेव्हा त्यांचा आराम झाल्यानंतर मग दोघे एकत्र बसले आणि मग दोघांची चर्चा सुरू झाली. किती प्रॅक्टिकल आहे कृष्ण, किती प्रॅक्टिकल आहे बघा तुम्ही. आपण म्हणतो की आपली शरीर नाही आत्मा आहे, आणि म्हणून शरीराकडे दुर्लक्ष, शरीराच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष, कधी कधी शरीराला आराम न देणं. का? मी शरीर नाही, मी आत्मा आहे. किंवा कधी कधी मी शरीर नाही, आत्मा आहे, आणि त्याच्यामुळे शरीराची काय, त्याला किती पण खाऊ घाला, किती पण पिऊन घाला. किंवा काही काही लोक असं म्हणतात की मन मारून भक्ती करू नये, मन मारायचं नाही. काय करायचं मग? मनाला त्याची इच्छेनुसार खाऊ पिऊ घालायचं. कृष्णाने कसं बॅलन्स केलं दोन्ही गोष्टी. तेवढं थकून आलेलं आहे, त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. अगोदर खाऊ पिऊ घातलं, छान आराम केला, आणि मग संध्याकाळी भेटले चर्चा करायला. आणि खूप 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 चर्चा केली. एवढी दोघांनी चर्चा केली, ते आठवण करत होते की कसं आपण गुरुकुलमध्ये राहायचो, कसं आपल्याला लाकडं आणायला सांगितली होती एकदा, कसं आपण त्या जंगलामध्ये अटकलो होतो, तुफानामध्ये, वादळामध्ये. आणि मग कसा जोराचं वादळ, रात्रभर आपण तिथेच होतो, खूप थंडी होती, गार वारा सुटला होता, आणि कशी आपल्याला भूक लागली होती. आणि कृष्ण म्हणतात, आणि कसं सुदाम्या तू एकट्यानेच चणे खाल्ले होते, मला नव्हते दिले. आणि सुधा म्हणतात, नाही नाही ते तू थोडा जास्त दूर होतास माझ्यापासून, म्हणून मग म्हटलं खाऊन घेतो एकदम. अशा पद्धतीने दोघांच्या खूप छान चर्चा झाली आणि दिवस गेले. आणि मग त्यानंतर कधी कृष्णाने
कधी विचारपूस केली नाही की कसं येणं झालं. आणि कधी सुदाम्याने त्यांना विचारलं नाही की माझं येण्याचं कारण काय. दोघं एक दुसऱ्यांच्या विचारांमध्ये आणि चर्चेमध्ये एवढे मग्न होते. त्यांचा प्रेम एवढा शुद्ध होता. त्यांच्याकडचे पोहे असे घेतले आणि ते म्हणलं की मला काहीतरी पाठवलं असेल वहिनीने, बघ तू काही आणलंस मला देत नाही. ते बोलले नाही 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 काहीच नाही आणलं. त्यांना थोडा संकोच वाटत होता की अरे एवढे मोठे द्वारकाधीश, एवढी मोठी नगरी यांची, आणि हे छोटासा पोहा कसं काय द्यावं यांना. लाज वाटते ना कधी कधी. बऱ्याच वेळा शाळेमध्ये मुलं जातात ना तेव्हा आजकाल मुलं डबे नेतात डबे. तर तेव्हा कधी कधी काय असतं, काही मुलांना आपला डबा बाकी सगळ्यांसमोर उघडायला लाज वाटते. जाऊ दे माझ्या आईने नुसती काहीतरीच भरून दिलं असेल किंवा कसली तरी सब्जी असेल. आणि जे मुलांमध्ये आम्ही राहतो, क्लास 1 मुलं आहेत, त्यांच्याकडे खूप चांगलं चांगलं असतं. काय असतं त्यांच्याकडे, पिझ्झा असतो, त्यांच्याकडे पास्ता असतो, त्यांच्याकडे काय काय बर्गर असतं. आणि आमच्याकडे काय नुसती भाजी ना पोळी नाही काय. कधी कधी असं मुलांना वाटतं. सुदामा म्हटलं की अरे असे पोहे कसे काय द्यायचे कृष्णांना, द्वारकाधीशला. आणि कृष्ण म्हटलं नाही नाही मला दे, लपू नकोस. आणि कृष्णाने त्यांच्याकडून हिसकावून घेतले आणि मग त्यातले एक मूठ भरून काढली त्यांनी आणि खाल्लं कृष्णाने. आणि कृष्ण म्हणतात वाव, अशी चव मी त्रिभुवनामध्ये कुठे चाखली नव्हती. कसली? सुका पोहा. सपोज एखाद्या माताजींनी कुकिंग केली असेल आणि त्याच्यानंतर तिने नवऱ्याला वाढला आणि नवऱ्याने जेव्हा पहिलाच घास घेतल्यानंतर तो म्हणतो की वा, अशी चव मी कधी याच्या अगोदर आयुष्यभरमध्ये कधी घेतली नसेल. बायको म्हणाल की काहीतरी गडबड झाली, त्यांना माहिती आहे आतापर्यंत कधी स्तुती केली नाही. पण कृष्ण जाणतात कशी स्तुती करायची. आणि कृष्ण म्हणतात खरंच खूप छान आहे. आणि कृष्णाने अजून एक बचक भरली, मूठ भरली आणि परत तोंडात टाकली. आणि कृष्णाने तिसरी एक मूठ भरली आणि कृष्ण तोंडात टाकणार इतक्यात रुक्मिणीने त्याचा हात पकडला. रुक्मिणी म्हणत नाही नाही भगवंत बस झालं, थोडं आम्हाला पण ठेवा, सगळे तुम्ही एकटेच चव घेता. पण रुक्मिणीचा खरा उद्देश हा होता रोखण्याचा की भगवंत तुम्ही एक मूठ खाऊ घातली, तुम्ही स्वतः खाल्लं, तर एका मुठीमध्येच तुम्ही पूर्ण जगाचं, त्रिभुवनाचं पूर्ण ऐश्वर्य त्याला तुम्ही दिलं आहे. आणि दुसरी मूठ तुम्ही खाल्ली तर तुम्ही आध्यात्मिक जगाचं ऐश्वर्य पण दिलं आहे त्यांना. आता तिसरी मूठ जर तुम्ही खाल्ली तर कदाचित मला त्यांच्या घरी जाऊन पाणी भरायला लागेल. मी स्वयंलक्ष्मी आहे, मला त्यांच्या सेवेसाठी जावं लागेल तिकडे आणि मला तुम्हाला सोडून जायची इच्छा नाही भगवंता. कारण कृष्ण जेव्हा आपल्या भक्तांना देतात तेव्हा ते बरोबरी बघत असतात. सुदामा जेव्हा गेले, सुदामाने विषय नाही काढला, कृष्णाने विषय नाही काढला. सुदामा तिकडे पोहोचले आणि त्यांनी जी नगरी बघितली, त्यांची सुदाम्याची नगरी बघितली, एवढी सुंदर बंगलं बांधून दिला त्यांना. तेव्हा सुद्धा म्हटलं की बापरे, मी तर काय दिलं, फक्त एक एवढंसं पोहे दिले फक्त, आणि कृष्णाने माझ्यासाठी काय दिलं इथे. आणि कृष्ण विचार करतात इकडे की अरे रे 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 रे, सुदाम्या, माझा सुदाम्या एवढा लांबून पायी आला इथे, मी त्याच्यासाठी व्यवस्था पण नाही करू शकलो. आणि इथे आल्यानंतर एवढा थकून इथं आला तो, त्याच्यानंतर त्यांनी मला जे दिलं त्याचं सर्वस्व त्यांनी मला अर्पण केलं. काय सर्वस्व? पोहा. तेवढंच त्याची संपत्ती होती, तेवढंच त्याच्याकडे होतं, ते त्यांनी स्वतःचं सगळं काही मला दिलं. 100% त्यांनी मला त्याचं दिलं आहे. पण मी त्याला माझं 100% द्यायला कमी पडलो. कारण जेव्हा कृष्णांचा 100% जेव्हा बघायचं, तेव्हा कृष्णांचा 100% म्हणजे काय, कम्पेअर करा तुम्ही, तुलना करा. एखाद्या छोट्या व्यक्तीने त्याचं म्हणून 1 रुपया जर एखाद्या व्यक्तीने भक्तिभावाने जर दिला, तर कृष्ण त्या 1 रुपयाच्या मागची भक्ती काउंट करतात आणि पर्सेंटेज काउंट करतात.
कृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती, मला द्या, आम्ही स्वीकार करतो. कृष्ण क्वांटिटी बघत नाही, संख्या बघत नाही. बघतात ते पण मोस्टली कृष्ण काय बघतात? पर्सेंटेज बघतात, पर्सेंटेज. म्हणजे एक व्यक्ती येतो आहे आणि 10 रुपये हुंडीत टाकतो आहे आणि कृष्णांचा त्याच्याकडे बघायचा वेगळा कल असतो. आणि एखादा मोठा शेठ येतो आहे आणि तो खिच्यातून बटवा काढतो आहे आणि त्यातून 10 रुपयाची नोट काढतो आहे आणि टाकतो आहे हुंडीमध्ये. दोघांच्या 10 रुपयामध्ये किती फरक आहे? पर्सेंटेजचा फरक आहे. कृष्ण हे बघतात की तुम्ही किती टाकले किंवा किती दिले, पण कृष्ण हे जास्त बघतात की तुम्ही किती राखून ठेवले स्वतःकडे. जर एक शेठजी 10 रुपये देतो आहे आणि एक गरीब माणूस 10 रुपये देतो आहे, गरीबाचे 10 रुपये किती पर्सेंटेज झाले आणि शेठजीचे 10 रुपये काय पर्सेंटेजचे काही तुलना पण नाही आहे. म्हणून कृष्ण म्हणतात की कृष्ण या जगाचे नाही, सगळ्या जगाचे मालक आहेत. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की मी माझा 100% द्यायला कमी पडलो सुदाम्या, तुझ्या भक्तीसमोर मी कमी पडलो, असं स्वतःला कृष्ण समजतात. विचार करा, एवढा देऊन कोणी असा विचार करेल का? हे भगवंत आहेत. याला प्रेम म्हणतात भगवंतांमध्ये आणि भक्तांमधलं. जेव्हा शुद्ध प्रेम येतं कृष्णांकडे तेव्हा अशा पद्धतीने कृष्ण आदानप्रदान करतात, शुद्ध पद्धतीने. आणि जो सर्वस्व अर्पण करतोय, 100% जेव्हा देतोय भगवंतांसाठी, तेव्हा कृष्ण आपला स्वतःचा 100% द्यायला कृष्ण कमी पडतात. आणि म्हणून कृष्ण काय म्हणतात भागवतमच्या अनुसार, न पारये अहम, मी परिपूर्ण माझं सर्वस्व अर्पण करू शकत नाही. हे गोपियो, हे गोपी, तुम्ही जे माझ्यासाठी दिलं आहे, माझ्यासाठी जे केलं आहे, त्याची तुलना मी करू नाही शकत. आणि म्हणून ते म्हणतात की मी तुमच्याशी आदानप्रदान करण्यास असमर्थ आहे. कृपया करून याच्यातच संतुष्टी मानून घ्या. मी जेवढं काय देतो आहे, जेवढं काय आदानप्रदान करतो आहे. हनुमानजी लंका दहन करून आले, सीतेचा शोध घेऊन आले. रामचंद्राला एक प्रकारची संजीवनी प्रदान केली. बिना सीताचे संदेशने रामचंद्र अधमरासारखे होते आणि सीतेचा संदेश देऊन हनुमानजीने त्यांना पुन्हा जिवंत केल्यासारखं झालं, म्हणून संजीवनी दिल्यासारखं झालं. आणि म्हणून रामचंद्र म्हटले की हे हनुमान, तुम्हाला जे केलं आहेस त्याची तुलना मी करू शकत नाही आणि त्याचा मापदंड करू शकत नाही आणि त्याच्या बदल्यात देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. म्हणून मी फक्त तुला एक माझं आलिंगन देऊ शकतो. आणि हनुमानजी म्हटले की हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. रामचंद्र म्हणतात की मी फक्त आलिंगन देऊ शकतो, याचा अर्थ रामचंद्र स्वतःला देत आहेत भक्तांना. मी स्वतःला तुम्हाला अर्पण करतो आहे, याला भक्ती म्हणतात. शुद्ध भक्ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा भगवंत स्वतःला समर्पित करतात त्या भक्तांच्या हातात. आणि भक्त जसं नाचवेल, जसं करेल, जसं म्हणेल तसं भगवंत करतात. आणि म्हणून गोपी म्हणतात कृष्ण नाच, तुला एक संदेश देतो, तुला एक पेढा देतो. आणि कृष्ण नाचायला लागतात. पेढ्यासाठी 9 लाख गाई त्यांच्या घरात, रोजचं दूध निघायचं दूध, ते दुधाने कुंड भरायचा. तिकडे बरसाण्याच्या बाजूला एक दोहनी कुंड एक जागा आहे ज्याच्यात गाईंचं दूध काढलं जायचं. ते एवढं मोठं सरोवर येतो, तळं येते, तळं, त्याच्यात दूध काढलं जायचं. त्यांच्या घरात काय कमी आहे. आणि ते म्हणतात गोपी नाच, आणि कृष्ण नाचायचे. आणि जेव्हा ते त्यांना संदेश द्यायचे, पेढा द्यायचे, बर्फी द्यायचे, तेव्हा कृष्ण खूप खुश व्हायचे आणि ते म्हणते हां थँक्यू थँक्यू. कृष्णांचं प्रेम आहे. कृष्ण नाचतायत भक्तांसाठी, जसं नाचवायला तसं. याला म्हणतात शुद्ध भक्ती. ही शुद्ध भक्ती कृष्णाकर्षणी आहे. भक्तिरसामृत सिंधूमध्ये याची स्तुती येते भक्तीची. पहिलाच गुण म्हटलेला आहे कृष्ण आकर्षणी, जे कृष्णांना सुद्धा आकर्षित करतात. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षती इति कृष्ण.
पण भक्ती एवढी शक्तिशाली आहे की जी कृष्ण जे सगळ्या जगाला आकर्षित करतात त्या कृष्णांना सुद्धा आकर्षित करून घेतात. म्हणून त्यांचं नाव आहे मदन मोहन मोहिनी. भक्तीची ती देवी आहे, अधिष्ठात्री आहे श्रीमती राधाराणी. आणि श्रीमती राधाराणी भक्तीची अधिष्ठात्री आहे. आणि जी प्रोसेस आहे भक्तीची ती गुरु परंपरेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले जे प्रिन्सिपल्स आहेत, जे आपल्याला शिक्षण आहे, शिक्षा आहे ते. आणि जेव्हा स्पॉन्टेनियस डिवोशनल सर्व्हिस प्राप्त होते तेव्हा व्यक्ती शुद्ध भक्तीच्या स्तरावर येतो आहे. आणि जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्तीच्या स्तरावर येतो आहे तेव्हा कृष्ण त्याच्यासाठी काही करायला तयार असतात. म्हणून कृष्णाकडे एखादा व्यक्ती येतो आहे मागण्यासाठी, प्रणाम करतो आहे आणि तो खूप कृष्णाने विनंती करतो आहे, तर कृष्ण त्यांना म्हणतात काय पाहिजे? ठीक आहे, हे पाहिजे, धनम देही, पुत्रम देही, घरम देही, भार्या देही, पती देही, अजून काय पाहिजे? कार देई, बंगला देई, स्मार्टफोन देई, साडी देई, गंठन देई, अजून काय देही? देही देही देही. कृष्ण म्हणा ठीक आहे, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. पण जर कोण म्हणतो की नाही भगवंता मला काही नको, मला भक्ती पाहिजे, मला फक्त आणि फक्त तुमची निस्वार्थपणे भक्ती आणि सेवा करायची आहे, तेव्हा मात्र कृष्ण म्हणते एवढं सोपं नाही ते, एवढं सहजासहजी मिळणार नाही ते, त्यासाठी फार चेक केलं जाईल. घरासमोर जर एखादा व्यक्ती आला आहे, फारच कासावीस करतोय आणि तो म्हणतो की माई अन्ना ग काही, आणि आई म्हणते ठीक आहे हे घे जा. पण तीच जेव्हा माई म्हणते माई मला जरा घरात घेई, ती म्हणते नाही ग बाई, घ्याल तुम्ही घरात? ते म्हणाल तुमचा परिवाराचा एक सदस्य म्हणून मला घरात ठेवा. तू म्हणा एवढा सहजी शक्य आहे का ते? कोण बाई तो, कुठली काय काय करत होती, घरात येऊन काय करशील काय माहिती नाही. त्याच्यामुळे पूर्ण चेक करतील कृष्ण. आणि त्याच्यासाठी ते डिपार्टमेंट आहे मायादेवीचं, जी भगवंताची बहिरंगा शक्ती आहे. ती चांगली परीक्षा घेईल की याला माझ्या धामात यायचं आहे, माझी भक्ती यायला पाहिजे, माझी सेवा पाहिजे. भक्ती मिळाली म्हणजे त्या भक्तीने, त्या भक्तीच्या माध्यमातून किंवा त्या भक्तीच्या शक्तीने भगवंत कंट्रोल होतात. तो भगवंतांना त्याच्या म्हणण्यानुसार तो नाचू शकतो जर त्याला भक्ती प्राप्त झाली तर. विचार करा, भगवंत हा लायसन्स कोणाला पण देतील का? नाही देऊ शकत. तो अधिकार भगवंत कोणाला पण देतील का? कधी कधी नवरा म्हणतो की मैं शेर हूँ इस घर का, बायको म्हणते मैं शेरावाली हूँ. शेरवर बसणारी आहे मी, तुम्ही काय म्हणताय? पण मग दोघांचं जे प्रेम आहे ते एक दुसऱ्याला फार घनिष्ठ आहे आणि एकमेकासाठी ते काही करायला तयार असतात किंवा आयुष्यभर नाचायला पण तयार असतात, नाचतात सुद्धा, आहे की नाही? पण तेच जर थर्ड पर्सन कोणतरी आला आणि तो जर असा अधिकार गाजवायला लागला, शक्य आहे ते? नाही बाबा, ह्या व्यक्तीने ज्याच्यासाठी नाचतो या व्यक्तीने खूप काही केलं आहे, अधिकार संपन्न आहे, म्हणून ते शक्य आहे. कोणालाही तो अधिकार देता येईल नाही. आणि म्हणून कृष्ण तो अधिकार राखून ठेवतात. आणि म्हणून असा एखादा विरला भक्त जेव्हा येतोय, बहुनाम जन्मनामंतम ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनाम अंते, खूप जन्मानंतर, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. त्याला खूप जन्मानंतर एखादा व्यक्ती थोडा ज्ञानी होतो, त्याची बुद्धी थोडी ठिकाणी येते आणि तो काय समजतोय? वासुदेवम सर्वम इति. वासुदेव भगवान कृष्ण वासुदेव हे सगळ्या साहित्याचं, सगळ्या ग्रंथांचं, सगळ्या शास्त्रांचं सार आहे. भगवंतांना प्राप्त करणं हे हायेस्ट आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा
असा महात्मा सुदुर्लभ, केवळ दुर्लभ नाही, सुदुर्लभ म्हणजे खूपच दुर्लभ आहे तो असा व्यक्ती. आणि अशा एखाद्या विरल्या व्यक्तीला भक्ती मिळते. आणि त्यातले एक सुदामा. आणि म्हणून सुदामा फक्त जे आपण जे बघितलं आहे, ज्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये, की हा बघा सुदाम्या, हा पेंद्या सुदाम्या, बघितलं तुम्ही? नाही, त्यांची भक्ती फार थोर आहे, विशेष आहेत ते कृष्णासाठी. यांची भक्तीचं स्मरण जरी केलं आपण तरी आपल्याला एक प्रेरणा मिळते अशी भक्ती करायला, एक डेडिकेशन, समर्पण. आणि महाभारतामध्ये अजून एक उदाहरण येतं, जसं अक्षय पात्राची स्टोरी येते की आजच्या दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं. तर त्यांना प्रसादांचे फार प्रॉब्लेम्स होते. ॲक्च्युली स्वतःला खाण्यासाठी त्यांनी मागवलं. द्रौपदीची इच्छा होती की माझ्या पतींची मला चांगली सेवा करता यावी, हा एक उद्देश होता. आणि दुसरं, माझे पती एक क्षत्रिय आहेत, जरी जंगलात असले तरी ते क्षत्रिय आहेत, आणि क्षत्रियांचा धर्म आहे दान करणं. जेव्हा पांडव निघाले तिथून राज्यातून, तेव्हा त्यांच्यासोबत 60,000 ऋषी पण बाहेर निघाले. ते म्हटले की आम्ही दुर्योधनाच्या राज्यामध्ये राहणार नाही. का? कारण त्यांना माहिती आहे दुर्योधन काय जातीचा माणूस आहे. जात म्हणजे काय लायकीचा माणूस आहे. कारण त्याला धर्माचे काय घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून ते ऋषी त्यांच्यासोबत निघाले. आणि युधिष्ठिर महाराज म्हटले की माझ्यासोबत नका येऊ तुम्ही. का? कारण मी तुमची काळजी नाही घेऊ शकत. आणि ते ऋषी म्हटले की आम्हाला तुमच्यावर कडून अपेक्षा पण नाही की तुम्ही आमची काळजी घ्या. आम्ही आमचं उदरभरण स्वयं करू, तुम्ही काही चिंता करू नका, पण आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्या. आणि म्हणून युधिष्ठिर महाराजांना वाटायचं की त्यांना खाऊ पिऊ घालणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये एक असंतुष्टी राहायची. आणि म्हणून त्यांच्या मनातली असंतुष्टी जाणून द्रौपदीने ऋषींच्या साधूंच्या मार्गदर्शनाने सूर्याची उपासना केली. आणि सूर्यदेव त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले. आणि त्यांना असा एक पात्र दिला, ज्या पात्रामध्ये बनलेलं सकाळी सूर्य उगव झाल्यानंतर अन्न जे बनेल ते सूर्यास्तापर्यंत संपणार नाही, किती पण लोकांना वाटा. एक कंडिशन ती आहे की सूर्यास्त होईपर्यंत. दुसरी कंडिशन ही आहे की द्रौपदीने एकदा खाल्लं आणि भांडं धुवून ठेवलं की त्याच्यानंतर त्या भांड्यामध्ये काय परत निर्माण होणार नाही. तुम्ही विचार करा, हे तुम्हाला जर असं अक्षयपात्र मिळालं तर किती जणांना आवडेल? अक्षयपात्र मिळालं तर आवडेल तुम्हाला? एवढं सोपं नाही ते. विचार करा, तुम्हाला अक्षयपात्र मिळालं आहे आणि तुम्ही खाल्ल्यानंतर त्यात काय निघणार नाही परत, म्हणजे तुम्हाला कधी खावं लागेल दिवसातून? म्हणजे तुम्हाला फास्टिंग करणं आहे. कुठलं पण या जगामध्ये मिळालेलं जे आशीर्वाद असतं त्याच्यामागे कुठला तरी एक बट किंवा किंतू परंतु असतं. भौतिक जगत तसं आहे ते, तेवढं सोपं नाही आहे ते. तो दिवस पण होता आज अक्षयपात्र मिळण्याचा. आणि विशेष म्हणजे परशुराम जयंती आहे. परशुराम हे भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत. त्या दिवशी मी स्टोरी सांगत होतो कुठेतरी ऑनलाईन, मला वाटतं आहे ना, कुठे केली आपण, भक्तिवृक्षामध्ये सांगितलं होतं. हां. आणि मी विचारलं होतं तुम्हाला की मुख्य अवतारांचे प्रकार सांगा, अवतारांचे मुख्य प्रकार सांगा. आणि काही भक्तांनी सांगितलं होतं आहे ना. आता मी प्रभूजी लोकांना विचारतो, म्हणजे भक्तिवृक्षामध्ये जाणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला कळेल. अवतारांचे प्रकार सांगा, किती प्रकारचे अवतार आहेत? इकडे विचारलं आहे मी. हां, सांगा 6 प्रकार, एक तरी सांगा. काय गुण? काय गुण अवतार? ओके. अजून? पुरुष अवतार. तिकडे मागे अजून कोण सांगतं?
हं. पुरुष अवतार, गुण अवतार, गुण अवतार, पुरुष अवतार, परत पुरुष अवतार, गुण अवतार आणि गुण अवतार, पुरुष अवतार, झाले 6. बरोबर ना? हां, लीला अवतार आणि अवतार लीला, शक्त्यावेश अवतार, हां, मन्वंतर अवतार आणि झाला लीला. पुरुष अवतार, पुरुष अवतार, 6 प्रकारचे मुख्य अवतार आहेत. बरोबर? या भौतिक जगात सगळ्यात पहिला अवतार जर मानला गेला तर कुठला अवतार आहे सगळ्यात पहिला भौतिक जगासाठी? पुरुष अवतार. दुसरा गुण अवतार. तिसरा शक्त्यावेश अवतार. चौथा लीला अवतार. पाचवा मन्वंतर अवतार. आणि 6वा पुरुष अवतार. पुरुष अवतार सांगितलाच नव्हता कोणी. युगावतार, नॉट पुरुष अवतार, युगावतार. असे 6 मुख्य अवतार आहेत. हे काय नक्की येते? काय येते? पुरुष अवतार म्हणजे कोण? पुरुष अवतारामध्ये कोण कोण येतात? कोण सांगेल त्याला? हात वर करा. हां सांगा. हां, हे सगळे पुरुष आहेत, बाया कोणीच नव्हत्या. हां सांगा पुरुष अवतार. हां, कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. हे 3 विष्णू आहेत सृष्टीच्या सुरुवातीला. हे मोस्टली कोणाला माहिती नाही आहे. भागवतामध्ये वर्णन आहे याचं. हे पुरुष अवतार आहेत. गुण अवतार कोण सांगेल? हातवर करा. गुण अवतार. गुण अवतार कोण सांगेल? कुठले कुठले गुण अवतार आहेत? कोण सांगेल? हातवर करा. 1 2 3. पवार प्रभू? नाही नाही, आम्ही तर आमच्या बाबतीत आम्ही जात नाही तिकडे, त्या वाटेला आम्ही जात नाही. विश्वते प्रभू? आम्ही आम्हाला काय त्याची गरज नाही आहे. गुणावतार. हां, सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. परफेक्ट. पण सत्वगुणाचे अवतार कोण? सत्वगुणाचे अवतार भक्तिवृक्ष अटेंड करायला प्रॉब्लेम आहे का? ऑनलाईन घरात बसून ऐकायला भेटतं. हां, संध्याकाळ सुट्टी पण असते 8:30ला. 8:30 वाजता कोण कोण फ्री असतो? म्हणजे वेळ काढू शकतो 8:30 वाजता संध्याकाळी. तुम्हाला काय झालं विस्फोटी वेळ काढायला? हां, तुम्हाला? अच्छा, विस्फोटी प्रभू मिळतो ना वेळ? तुम्ही पवार भाऊ भेटू शकतो वेळ? सोने प्रभू वेळ काढू शकता 8:30 वाजता? येत नाही तुम्ही रिक्षावरून? येता नाही येत तोपर्यंत? आठवड्यातून कधी असतं? बुधवारी. 1 दिवस काढता येतो? रोज नसतं ते. आठवड्यातून 1 दिवस बुधवार संध्याकाळी 8:30 ते 9:30 1 तास. चालेल? या बुधवारपासून? नाही ऐकायचं, लक्षात किती राहील ती दुसरी गोष्ट आहे. ऐकून तर घ्या. जमेल? जमेल ना? पक्का? ओके. बुधवारी एक वेळ काढता येईल? 1 दिवस बुधवारी 1 दिवस काढायचं. ऑनलाईन क्लास असतो. लिंक तुम्हाला ग्रुपवर येईल. सगळ्यांनी वेळ काढला पाहिजे. जमेल ना तुम्हाला बुधवारी? इकडे कोणाला जमेल बुधवारी? कोण कोण असतं प्रत्येक वेळेस? 1 2 3 4 5. अरे वा, चांगलीच प्रेझेंटी असते. तुम्ही असता आणि तुमचे प्रभूजी कावर येत नाही? तुम्ही काय त्यांना घेत नाही कॅमेऱ्यासमोर? गाडेकर माताजी काय काय आलं?
जॉईन करू शकता. तुमचे प्रभूजी कुठे गेले? येत आहे? ओके. तर गुणावतारमध्ये तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. कोण सांगेल इकडे माताजी? सत्वगुणात भगवान विष्णू आहेत. रजोगुणाचे नियंत्रक ब्रह्माजी. तमोगुणाचे भगवान शिवजी. तीन गुणाचे अधिष्ठाता देव. तीन गुण, त्रिगुण. कोण तीन गुण? सत्व रज तम. कोण? ब्रह्मा विष्णू महेश. आहे की नाही? मुलं हुशार आहेत. तीन गुण. तर त्यातले एक प्रकार आहे शक्त्यावेश अवतार, आणि परशुरामजी हे त्या शक्त्यावेश अवतारातले एक भगवंताचे अवतार आहेत. शक्त्यावेश या शब्दाचा अर्थ आहे ज्यामध्ये शक्ती आविष्ट झालेली असते. शक्तीचा आवेश झालेला असतो. मग तो आवेश एखाद्या जीवात्म्याला एम्पॉवर्ड केलं जातं, एखाद्या जीवात्म्याला विशेष शक्ती प्रदत्त केलं जातं, त्याच्यामध्ये एक विशेष शक्ती दिली जाते भगवंतांची, आणि तो व्यक्ती एक असे कार्य करतो आहे की जे साधारण व्यक्तीला करणं शक्य नाही. त्याला म्हणतात शक्त्यावेश. आणि ते काही वेळेपुरते आणि काही कार्यापुरते मर्यादित असतं. ते कार्य संपलं की ते शक्तीचा पुन्हा लय होतो किंवा काढली जाते. जसं एखादं कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला विशेष पोझिशन दिली, त्याला विशेष प्रोजेक्टवर पाठवलं आणि त्याने ते सक्सेस केलं, त्याच्यानंतर झालं त्याचं. आता मग ते त्याचा टर्म संपला, दुसऱ्याला कोणाला तरी दिलं ते कार्य करण्यासाठी. अशा पद्धतीने शक्त्यावेश अवतार ही आहे. तर त्यांचा जन्माची खूप सुंदर स्टोरी आहे. परशुरामजीबद्दल तुम्हाला माहिती आहे? परशुराम, त्यांच्या जन्माबद्दल. त्यांचं नाव एक राजा आहे, त्यांचं नाव म्हणजे लक्षात नाही आता सध्या. तर त्या राजाची एक मुलगी एका ऋषींना देण्यात आली होती. त्या ऋषी फार प्रभावी आणि शक्तिशाली त्या ऋषी होते. आणि त्या ऋषींनी आपल्या पत्नींनी त्यांना डिमांड केली की मला पुत्र हवा आहे वगैरे. आणि म्हणून त्या ऋषींनी एक विशिष्ट त्याला चारू म्हटलं गेलं आहे, एक त्याने तयार केलं असं, म्हणजे तिला खाण्यासाठी त्यांनी दिलं. त्यावेळेस त्या मुलीची आई तिने पण हट्ट केला आणि तिने पण सांगितलं आपल्या मुलीला की तुझ्यासाठी तो पुत्रासाठी तुझ्या पतीकडून तुझे मागितलं आहे, माझ्यासाठी पण माग, मला पण असा दिव्य पुत्र हवा आहे, व्हावं असं माझी इच्छा आहे. आणि मग तिने 2 चारू मागून घेतले. आणि तेव्हा त्या ब्राह्मणाने, त्या ऋषींनी 2 चारू बनवून दिले. एक त्याच्या पत्नीसाठी जी आता ब्राह्मणी आहे, आणि दुसरा त्याच्या आईसाठी. तिच्या आईने विचार केला की पती सासूपेक्षा पत्नीला नक्कीच जास्त फेवर करेल, बरोबर आहे. म्हणून त्यांनी त्याच्या पत्नीसाठी दिलेला जो चारू आहे तो विशेष शक्ती संपन्न त्यांनी केला असेल. तो जर मी खाल्ला तर मला जास्त शक्तिशाली पुत्र मिळेल. आणि ही अशी पण काय ब्राह्मणीच आहे, हिला साधा पती मुलगा भेटला तरी चालेल, असं पण भिक्षाच मागायची आहे. आणि माझा मुलगा होणार काय असेल तर त्याला राज्य करायचं आहे, त्याच्यामुळे तो फार शक्तिशाली असायला पाहिजे. आणि तिने मुलीला सांगितलं की मला असं वाटतंय तुझ्यासाठी विशेष दिलं असेल तर आपण तो एक्सचेंज करू. आणि मुलगी म्हणते ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी पण काही विचार नाही केला की ठीक आहे, मुलंच तर होणार आहेत ना याच्याने, चेंज केलं तर काय प्रॉब्लेम. आणि तिने चेंज केला. पत्नीला दिलेलं तिने चारू आईला दिलं, आणि आईला दिलेलं चारू पत्नीने खाल्लं. पण हे खाल्ल्यानंतर जेव्हा त्या गर्भवती राहिल्या दोघी पण, तिच्या मनामध्ये त्या गोष्ट राहिलीच होती की ही गोष्ट मी केले पण पतीला न विचारता केली.
पण वाटते मला की त्यांना सांगायला पाहिजे. असं होतं ना कधी कधी काहीतरी केल्यानंतर मध्ये असं वाटतं चुकल्यासारखं की अरे नाही, मी त्यांना सांगायला पाहिजे होतं का इन केस पुढे जाऊन जर काही मोठा गोंधळ झाला तर मग नक्कीच मग मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मार खाण्यापेक्षा आता थोडं ऐकलेलं बरं. आणि म्हणून तिने सांगितलं एकदा पतीला की आम्ही असं असं केलं. जेव्हा त्या ऋषींनी हे ऐकलं की तुम्ही असं एक्सचेंज केलं, तेव्हा ते भयंकर क्रोधित झाले. ते म्हणले, तुम्ही मूर्ख आहात का? तुम्हाला कोणी सांगितलं असं करायला? कोणाला विचारून केला? जर तुम्ही हे मागण्यासाठी माझ्याकडे आल्या होत्या तर मला विचारून करायला पाहिजे होतं. डायग्नोस मी केलं होतं, ट्रीटमेंट मी करतो आहे, पण डॉक्टरलाच तुम्ही विचारलं नाही. तुम्ही आपल्या मनाने गोळ्या घेऊन टाकल्या आणि तुम्ही म्हटलं की दोघांना आजार सेम आहे, तर माझे औषध तिला दे आणि तिचं औषध मी खा. असं चालतं का कधी? असं होतं? आईला पण सेम आजार झालेला आहे, मुलीला पण सेम आजार झालेला आहे. मुली म्हणते की तुझ्या गोळ्या मला दे आणि माझ्या गोळ्या तुला तू खा. चालतं असं कधी? एवढे रागावले ते. आणि पत्नी एकदम चुपचाप शांत. तिला पण समजत नाही की एवढं काय मोठा प्रॉब्लेम आहे की तिचं मी खाल्ल्याने माझं हिने खाल्लं, त्याच काय एवढं मोठी गोष्ट आहे. मग त्यांनी सांगितलं की मी विशेष करून तुला दिलेला जो चारू होता त्याच्यामध्ये असा पुत्र उत्पन्न व्हावा की जो ब्रह्मतेजाने प्रभावित आहे आणि जो ब्राह्मणत्वाचं चांगल्या पद्धतीने पालन करेल आणि पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने भक्तिमार्गाला लागेल. आणि तुझ्या आईसाठी मी विशेष करून असा चारू दिला होता की ज्याच्यामध्ये एक शौर्य असेल, शक्तिसंपन्न असेल, कारण त्याला राज्य करायचं आहे, त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने तिला दिला होता. तुम्ही उलटं केल्यामुळे तुम्हाला दोघांना उलटे असे पुत्र प्राप्त होतील. तुझा जन्माला आलेला पुत्र हा ब्राह्मण नसून हा क्षत्रिय बनेल आणि त्याच्यामध्ये क्षत्रियाचं सामर्थ्य असेल किंवा त्याच्यामध्ये ते गुण असतील. हे ऐकल्याबरोबर ती एकदम घाबरली. ती बोलली, नाही मला असा मुलगा नको आहे, मला ब्राह्मण मुलगा पाहिजे. मला ब्राह्मण म्हणजे पूर्ण समाजाचं मार्गदर्शन करणारा असतो, पीसफुल असतो, शांत असतो, स्वभावाने पण गंभीर असतो. ती बोलली नाही. ती खूप माफी मागायला लागली आणि ती म्हणते की नाही, प्लीज तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करू शकता. आणि तिने जेव्हा आईला सांगितले तेव्हा आई एकदम घाबरली. ती म्हटली की मला तसा मुलगा पाहिजे होता. आणि मग तिने पतीला खूप विनंती केली. पती म्हणते ठीक आहे, मी याला कॅन्सल तर नाही करू शकत, पण याला पोस्टपोन करू शकतो. आणि म्हणून त्याने तिला झालेल्या मुलानंतरचा जो येणारा मुलगा आहे तो तशा पद्धतीचा होईल असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे जाऊन त्यांचा पौत्र म्हणून जमदग्नी, जे त्यांचा मुलगा जमदग्नी जेव्हा झाले आणि त्या जमदग्नीचा पुत्र म्हणून जमदग्नी त्यांचा मुलगा झाला. जमदग्नी हे ऋषी होते. त्यांचा विवाह रेणुका यांच्याशी झाला. ही पण ऋषिकन्या होती आणि फार प्रभावशाली तिचं व्यक्तिमत्व होतं. पतिव्रता होती. पतिव्रता ही फार मोठी डिग्री मानली जायची त्या काळामध्ये. पतिव्रता म्हणजे काय आहे हे आज शिकवायला पाहिजे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, नाही का? पतिव्रता म्हणजे काय? आजच्या मुलींना विचारलं पतिव्रता तर म्हणजे पतिव्रता, ती म्हणेल की पतिव्रता कशासोबत खातात, का असतं ते? अशी स्त्री जिने आपल्या जीवनात पतीचा व्रत घेतलेला आहे. पती तिच्यासाठी सर्वस्व आहे. पतीच्या व्यतिरिक्त ती परपुरुषाचा मनात एक क्षणसुद्धा विचार करू शकत नाही आहे. तिचं सगळं कार्य पतीशी केंद्रित आहे. आणि म्हणून अशी पतिव्रता नारी पतीच्या निधनानंतर त्याच्यासोबत सती जाते, कारण तिच्या जीवनाचा उद्देश फक्त एकच आहे, पती. तशी होती ती. फार मोठं गुण आहे ना आज, नाही? फार मुश्किल आहे. कारण आज नुसते मोबाईल जरी उघडला, टी व्ही जरी बघितली, बातम्या जरी बघितल्या, ॲडव्हर्टाईज जरी बघितलं, त्याच्यामध्ये कितीतरी काय येतं जे मनाला आकर्षित करतं आणि विचलित करतं. त्याच्यामुळे फार कठीण येते. तर त्यांचा मुलगा झाला परशुरामजी. त्यांचे अजून पण भाऊ होते.
छोटे, ते पण तेवढेच प्रभावशाली होते. पण विशेष करून हा जो मुलगा होता त्याचं नाव राम ठेवलं त्यांनी. राम हा फार शक्तिशाली आणि क्षत्रिय टाईपचा होता. आणि म्हणून एकदा असं घडलं की रेणुका हे पाणी आणण्यासाठी गेली होती. बाजूला सरोवर होता, तिथे पाणी आणण्यासाठी गेली होती. आणि पाणी जेव्हा आणायला गेली तेव्हा त्या वेळात तिथे काही गंधर्व आले होते जलक्रीडा करण्यासाठी. गंधर्व हे स्वर्गात राहणारे देवता आहेत. त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ते आले होते. स्वर्गामध्ये ॲक्च्युली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा चक्कर असतो. कोणाला हवे असतील तर स्वर्गात जा, पण जिवंत जाऊ शकत नाही स्वर्गात, याची पण नोंद घ्या. स्वर्गात जायचं असेल तर मरावं लागेल, किंवा नुसतं मरून जर सगळे स्वर्गात जात असते तर मग तर भरपूर लोक नुसते मेले असते. त्यासाठी तपस्येची फार आवश्यकता आहे. तर तिथे ती गेली आणि ती बघत होती की किती सुंदर ते गंधर्व आहेत. ॲक्च्युली तिथे वर्णन असं येतं, चित्ररथ असं वर्णन येतं. चित्ररथ, तर चित्ररथ हे गंधर्वाचं नाव आहे. त्या चित्ररथकडे बघून ती एक काही क्षणासाठी ती आकर्षित झाली. पण आपले आचार्यगण काही त्याच्यामध्ये टिप्पणी असे देत आहेत की चित्ररथ या शब्दाचा अर्थ असा पण होतो की रथाकडे, चित्ररथचा अर्थ एक रथ जो अतिशय आकर्षक आहे त्याच्याकडे बघून ते आकर्षित झाले. त्याच्याकडे ती बघत होती काही क्षणासाठी, असा पण एक अर्थ होतो. पण त्यामुळे तिला वेळ लागला पाणी भरून घरी यायला. आणि तिच्या पतीने बघितले की अरे आज त्याला रोजपेक्षा जरा जास्त वेळ लागला, का बरं आली नाही ही पत्नी, एवढा उशीर का झाला. आणि मग थोड्या वेळानंतर रेणुका आली. आणि आल्यानंतर तिने पतीने विचारलं की आज एवढा उशीर का तुला. ती म्हटलं की नाही, ती काही बोलू नाही शकली. आणि मग परशुराम जमदग्नीने मनात बघितलं, ध्यान लावून बघितलं की ही कुठे गेली होती. मग चांगली आयडिया होती ना पूर्वीच्या काळामध्ये, बघायचं असेल की पत्नी कुठे आहे. CC कॅमेऱ्याची गरज नाही आहे सगळ्या ठिकाणी. CC फुटेज जास्त फक्त बसा, एक मेडिटेशन करा, ध्यान लावा आणि सगळे कॅमेरे इकडे तिकडे, कुठे गेली होती, काय करत होती. आणि ह्या कॅमेऱ्याची विशेषता अशी आहे की मनातल्या भावना पण त्याच्यामध्ये कळतात. CC फुटेजमध्ये कळणार नाही तुम्हाला मनामध्ये काय विचार केला याने, किती पण स्कॅन केलं तुम्ही तरी कळेल का, नाही कळणार. म्हणजे पूर्वीची टेक्नॉलॉजी ही जास्त भारी होती नाही पण ती सगळ्यांना अवगत नव्हती, किंवा सगळ्यांना सगळेजण त्यासाठी प्रयत्न करत नव्हते. आणि मग त्यांना हे समजलं की हिला का उशीर झाला. आणि मग त्याला खूप क्रोध आला. आणि त्यांनी आपल्या मुलांना बोलवणं की दोन्ही मुलांना त्यांनी बोलव, इकडे ये आणि माझी आज्ञा आहे तुम्हाला. काय आज्ञा आहे, तुझ्या आईचा वध कर. का, तिच्या मनामध्ये विकार आलेला आहे, दूषित झालेली आहे. बापरे, असं असतं तर मग काय, आज तर नुसतं तलवार घेऊनच बाहेर निघायचे सगळे. आणि मुलगा म्हणतो की मी आईला कसं काय मारू, सांगा तुम्हाला. आता उद्या जर असं झालं की एखादा बाप म्हणतो मुलाला जा आईला ठार कर, बोला हा काय प्रकार आहे, आईला मारू मी कसं काय, मी आईला तुम्हाला मारेन. आईचं जास्त, मुलाचं जास्त पण आईचे असतं. तो एक वेळ बापाला मारेल पण आईला नाही मारत. आणि त्यांनी म्हटलं की आईचा वध कर. आणि त्यांनी नाही म्हटलं. दुसऱ्या मुलाला विचारलं, त्यांनी पण नाही म्हटलं. आणि मग जमदग्नीने रामला बोललं राम, आणि राम तिकडनं आले. त्याने म्हटलं की तुझ्या आईचा वध कर, ही माझी तुला आज्ञा आहे. आणि सोबत या दोघांचं पण वध कर, यांनी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहे. बापरे, रामने लगेच तिथे असलेला खडक उचलला आणि एका क्षणाचा विचार न करता आईचं सर धडाच्या वेगळे केलं. विचार करा कसा प्रकार घडला असेल तिथे. हे जेव्हा मुलाने बघितलं ते पण एकदम शॉक झाले. आणि लगेच त्याने एका क्षणामध्ये त्या दोन्ही मुलांचे सर उडवले, त्याच्या भावांचे.
दोघांना सगळ्यांना ठार. आणि समोर रक्ताचा सडा पडलेला आहे, मुंडके इकडे उडलेले आहेत आणि तिघे पण ठार झालेले आहेत. आणि हे जेव्हा बघितलं जमदग्नीने की मुलांनी माझ्या आज्ञेचं पालन केलं आहे, त्याच्याने ते खूप खुश झाले. आणि त्यांनी म्हटलं की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे राम, बोल तुला काय पाहिजे, मी तुला आशीर्वाद देतो. आणि हे रामला ऑलरेडी माहिती होतं, पती त्यांचे वडील जी आज्ञा देणार आहेत त्याचं उल्लंघन केलं तर काय परिणाम होईल हे पण रामला माहिती होतं. आणि पालन केल्यानंतर हे काय करू शकतील हे पण रामला माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पिताश्री, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर माझी एक इच्छा आहे पूर्ण करा. ते बोलले बोल, तुला काही बोलतो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या आईला जिवंत करा, सोबत माझ्या भावंडांना पण जिवंत करा, हा एक वर पाहिजे. आणि दुसरा, त्यांना दोघांना सगळ्यांना कोणालाच आठवलं नाही पाहिजे की मी त्याला मारलं आहे. कारण जर ते आठवलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि त्याच्यामुळे जमदग्नी एवढे खुश झाले आपल्या मुलांवर आणि त्याला त्याने आशीर्वाद दिला. आणि आई जिवंत झाली, मुलं जिवंत झाली, विदाऊट एनी सर्जरी, विदाऊट एनी काय प्रॉब्लेम, स्टिचेस आणि एनी नथिंग. काय टेक्नॉलॉजी होती. आजच्या लोकांना फक्त असं कधी असतं का. शास्त्रांवर बघितलं ना की त्याच्यावर फक्त डाऊट्स घ्यायला शिकवलं आपल्याला लहानपणापासून. आणि विज्ञान जे काय करेल ते टेक्नॉलॉजी, स्पेशल मिरॅकल तिथे मिरॅकल आहे. आणि इकडे कुछ भी असं म्हणतात, कुछ भी क्या. खूप हाय लेवलची टेक्नॉलॉजी आहे ती. अशा पद्धतीने परशुरामजींना वडिलांचा विशेष आशीर्वाद होता. आणि एकदा असा प्रसंग घडला, कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक राजा तिथे आला होता. उद्दंड होता, उन्मत्त होता. आणि त्याने त्याची खूप चांगली सेवा केली. जंगलामध्ये आल्यानंतर त्याचे सगळे सेनांची सेवा केली. त्यांनी प्रत्येकाला खाऊ पिऊ घातलं. गाईच्या आधारे जमदग्नी ऋषीने, ही गाय कामधेनू गाय होती. आणि जेव्हा त्याला हे कळलं कार्तवीर्य अर्जुनला, तेव्हा तो गायच घेऊन जायला बघत होता. ज्यांनी त्याला खाऊ घातलं तिच्याकडूनच ते पळवायचा प्रयत्न करत होता. आणि त्याने आपल्या जमदग्नीवर वार केले तलवारीचे आणि घेऊन गेला. त्यावेळेस जेव्हा परशुराम तिथे आले तेव्हा परशुरामांनी शपथ घेतली की या पृथ्वीवर क्षत्रिय फार उन्मत्त झालेत, यांना मी चांगला धडा शिकवेन आणि 21 वेळा पृथ्वीला निक्षत्रिय करून टाकेन. आणि तेव्हा त्यांनी एक विशेष शक्तिसंपन्न त्यांना एक परशु मिळाला होता. अतिशय शक्तिशाली होता. परशु म्हणजे कुऱ्हाड. पण ती कुऱ्हाडी म्हणजे अशी साधारण कुऱ्हाडी नव्हती. एवढी शक्तिशाली होती की तिच्या वाराने व्यक्ती आरपार होत होता. आणि परशुरामजी जे वार करायचे ते एवढे विशेष होते आणि एवढे स्पीडने ते करायचे की मनाच्या वेगाने ते वार करायचे, मनाच्या वेगाने ते शत्रूंना नष्ट करायचे. आणि सेना किती होती, असे 100-200 सेना नव्हती, लाखो करोडो सेना होती. ही सगळी सेना एकट्या व्यक्तीला मारण्यासाठी आली होती. तेव्हापासून त्यांचं नाव झालं परशुराम. परशु हातात घेतलेले राम. आणि जेव्हा ते वार करायचे, युद्ध करायचे, तेव्हा ते मनाच्या वेगाने युद्ध करायचे. आणि जेव्हा ते थकायचे तेव्हा वादळाच्या वेगाने वार करायचे. वादळ कसं एकदम सुसाट्याने फिरतो तसा. आणि त्याच्यामुळे ते जिथून तर परशु घेऊन निघायचे वार करत, तिथून असा रस्ता तयार व्हायचा आणि खच पडायचा नुसता प्रेतांचा. असं त्यांचं शौर्य होतं. आणि अशा पद्धतीने परशुरामजीने 21 वेळा हे पृथ्वीला पूर्ण निक्षत्रिय केलं. त्यांचं प्राकट्य आहे. फार महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं त्या काळात. आणि
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जे कृष्ण म्हणतात, स्टेटमेंट देत आहेत. प्रत्येक वेळेस भगवंत येत नाही, कधी कधी आपल्या शक्त्यावेळेस अवतारणा पण पाठवतात. आणि असे उद्दंड झालेले जे असतात, अधार्मिक जे राजे असतात, त्यांचा सर्वांचा नाश करतात. अशा पद्धतीने परशुरामजी यांची पण आज जयंती आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि गंगापूजन पण आहे, गंगाचं अवतरण आहे, जे खरंच आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. गंगादेवी प्रकट झाले, हा एक स्वतःच एक मोठा चॅप्टर आहे. कारण गंगादेवी ऑलरेडी प्रकट झाली होती. गंगादेवी कशी प्रकट झाली? वामन अवतारामुळे. वामनदेव, सत्ययुगामध्ये वामनदेव आले. वामनदेवांचा एक पाय एवढा उंच गेला की पूर्ण ब्रह्मांडाची कक्षेला भेदून टाकला. आणि पायाचा अंगठा त्यांच्या या ब्रह्मांडाला भेदून विरजा नदीला स्पर्श झाला. आणि विरजा नदी जी आहे, ज्याच्यात कारणोदक शाही विष्णू आहेत, त्या विरजा नदीतून जे पाणी भगवंतांच्या अंगठ्याला लागून, पायाच्या अंगठ्याला लागून तो खाली आला घरंगळत. म्हणजेच भगवंताचे पाय धुवून ते पाणी आलं. एक तर विरजा नदीचं पाणी जे पवित्र आहे, भगवंताचं चरण धुवून जे खाली आलं, आता काय झालं? चरणामृत झालं. आणि जसं ते या भौतिक जगामध्ये पहिल्यांदा आलं, ते सगळ्यात प्रथम सत्यलोकामध्ये आलं. आणि भगवान ब्रह्माजी लगेच आपला कमंडूळ घेऊन त्यांनी पहिला नंबर लावला चरणामृत घेण्यासाठी. आणि त्याने ते चरणामृत त्या कमंडळमध्ये धारण केलं आणि प्राशन केलं. तर गंगाजी पहिल्यांदा सत्यलोकामध्ये आले. सत्यलोकामधून जे उच्च लोक आहेत त्यांना सगळ्यांना पवित्र करत करत ते स्वर्गलोकामध्ये आले. आणि स्वर्गलोकामध्येच निवास करू लागली. कम्फर्टेबल जागा आहे ते. पण त्याला पृथ्वीवर येण्यासाठी जी घटना घडली, ती घटना अजून दुसरी आहे. राजा भगीरथने त्यांना आणली. पण त्याचं मग का आणलं राजा भगीरथने? कोण सांगेल? पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी. कोण पिढ्या होत्या त्या? अंशुमान नावाचे एक राजा होते. त्याची स्टोरी श्रीमद भागवतमध्ये येते, अंशुमान. आणि हे अंशुमान राजा त्याने अश्वमेध यज्ञ केला होता. अश्वमेध म्हणजे ज्यामध्ये अश्व म्हणजे घोडा, त्याचा बळी दिला जातो. कसा घोडा असतो तो? एक विशेष घोडा असतो तो. पण त्या घोड्याचा बळी दिल्यानंतर यज्ञ जर संपन्न झाला असेल योग्य, तर तो यज्ञ संपन्न झाल्याचा एक टेस्ट म्हणून त्या यज्ञात अश्वाचा बळी दिला जातो. आणि यज्ञ परफेक्ट असेल तर तो अश्व पुन्हा जिवंत होतो, ताजं आणि जवान शरीरासहित. म्हणजेच त्या घोड्याचं किंवा कुठल्याही पशुचं जेव्हा बळी दिला जायचा, तर पशुचं त्याच्यामध्ये लॉस नसायचं, त्याला एक चांगलं शरीर मिळायचं. आणि जर नाही मिळाला तर त्याला पुढचं मनुष्य शरीर मिळायचं, ज्याच्याने तो चांगली भक्ती करू शकेल. म्हणजे त्या योनीतला पशु आहे त्याचा उद्धारच व्हायचा. अशा पद्धतीने असायचं ते. पण यज्ञ संपन्न व्हायला आला आणि घोडा गायब झाला. आणि मग तो घोडा शोधण्यासाठी त्यांचे खूप सारी मुलं होते, ते सगळे निघाले शोधायला. आणि त्यांनी पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण भूमंडलामध्ये त्यांनी चेकआउट केलं, त्यांना कुठेच सापडलं नाही. आणि म्हणून ते खाली गेले पाताळाकडे. आणि तिथे शोधत ते खाली जेव्हा गेले, तेव्हा त्यांना खाली पाताळामध्ये एका ठिकाणी घोडा बांधलेला दिसला. आणि बाजूला एक ऋषी तपस्या करताना दिसले. कोण होते ते? कपिल मुनी, भगवान कपिल. त्यांना एवढा राग आला की ह्या ऋषींनी आमचा घोडा पळून आणला इथे आणि आता मस्तपैकी ध्यान करत बसलाय. आणि ते त्या कपिल ऋषींना मारायला धावले. आणि जसे त्यांना मारायला धावले, तसं कपिल मुनींकडे येताच सगळेच्या सगळे जळून भस्म झाले. आणि तिथे फक्त राखेचा ढीग लागला तिथे राखेचा. आणि मग आता घोडा पण नाही आणि मुलं पण नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी बाकीचे लोकांना पाठवलं तिथे, बाकीच्या त्यांच्या नातेवाईकांना. आणि ते जेव्हा आले तेव्हा ते त्या रस्त्याच्या वर आले, कारण भूमंडल खोदून ते खाली पाताळामध्ये गेले होते.
तर त्याच्यामुळे ते होल वगैरे पडले होते, बीड होतं, वर असं माती निघालेली होती, त्याचे बेट बनले पुढे जाऊन. त्या बेटांचाच एक बेट म्हणजे श्रीलंका बनली, तिथं रावण राहत होतो. खाली जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना दिसले की तिथे राखेचा ढेर आहे आणि घोडा बांधलेला आहे आणि एक ऋषी आहे. त्यांना समजायला वेळ नाही लागला की काय झालं असेल, आणि म्हणून यांनी ही चूक केली नाही. त्यांनी जाऊन त्या ऋषींना प्रणाम केला आणि त्यांना विचारलं की ऋषीवर माफ करा, पण काय झालं आम्हाला सांगा. आणि त्या ऋषींनी कपिल मुनींनी सांगितलं की असं असं घडलं. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की प्लीज आमच्या पूर्वजांचा यांचा उद्धार कसा होईल यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा. आणि मग तेव्हा ते कपिल मुनींनी सांगितलं की तुम्ही गंगा इथे जर येईल आणि गंगेने जर ही राख धुतली जाईल तर तुमच्या पूर्वजांचा उद्धार होईल. उद्धार म्हणजे ते जे वर जे अटकलेले आहेत पितृयोनीमध्ये किंवा अन्य कुठे, त्यांचा तिथून उद्धार होईल आणि ते पुढच्या गतीला प्राप्त होतील. मग तेव्हापासून गंगेला प्राप्त करण्यासाठी ते जेव्हा आले इकडे, अंशुमानजीनं सांगितलं. अंशुमानजी म्हटले की बापरे, गंगाजी कशी येईल. मग त्यांनी ध्यान तपस्या केली गंगाचं आवाहन करण्यासाठी. त्यांचं आयुष्य संपलं, ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य निघून गेलं होतं. त्यांचं आयुष्य संपलं, गंगाजी आली नाही. त्यांचा मुलगा आला, त्यांनी तपस्या केली. त्यांच्या तपस्येने त्यांच्या प्रत्येकाचे एक नावं दिलेले आहेत, शृंखला आहे त्यांची एक. त्यांनी तपस्या केली, त्यांचं पूर्ण आयुष्य संपलं. ज्यामध्ये अंशुमान नंतर कोण येतं, भगीरथच्या अगोदर दिलीप येतात. त्यांनी तपस्या केली, त्यांचं पूर्ण आयुष्य संपलं. गंगाजी प्रकट झाले नाही, आले नाही. त्याच्यानंतर अजूनही वाटते एक जण आहेत, नाही सागर नाही, सगर, राजा सगर एक आहेत त्याच्यामध्ये, सगर. तर त्यांनी तपस्या केली, आले नाही आहेत. आणि मग राजा भगीरथ आले त्यांच्या वंशामध्ये, त्यांनी तपस्या केली. म्हणजे गंगा येण्यासाठी किंवा एक प्रोजेक्ट सक्सेस होण्यासाठी भरपूर जणांचं कॉन्ट्रीब्युशन गरजेचं असतो, आहे की नाही. एक मुलगा घडवण्यासाठी किंवा एक अपत्य घडवण्यासाठी, मुलगा किंवा मुलगी घडवण्यासाठी फक्त 2 आई वडीलच कामाचे नाही आहेत, पूर्ण परिवार लागतो त्यांना घडवण्यासाठी. आईवडिलांचा रोल वेगळा आहे, आजी आजोबांचा रोल वेगळा आहे. म्हणून आजी आजोबांना डस्टबिन समजू नये, सासू सासऱ्यांना डस्टबिन समजू नये. आज असं मांडतात लोक, मुली अशा मांडतात. आणि ते लग्ना अगोदर विचारतात तुमच्या घरात डस्टबिन आहे का. ते असेल तर आम्हाला तुमच्या घरात नाही का, नको आहे, रिश्ता नको आहे. किती थर्ड क्लास लँग्वेजची भाषा आहे, विचार करा तुम्ही. आणि काय योग्यता आहे त्या लोकांची, बुद्धीची काय त्यांची. कशा लेवलच्या लोक आहेत. का तू सासू बनणार नाही का कधी, तू डस्टबिन बनणार नाही. कसा विचार करतात लोक. तर अशा पद्धतीने पिढ्या लागल्या त्याला. आणि मग भगीरथ राजाने तपस्या केली आणि भगीरथ राजांना प्रसन्न होऊन गंगादेवी म्हटली ठीक आहे, मी इथे यायला तयार आहे पृथ्वीवर, पण भूमंडळावर, पण माझा वेग सहन करण्याची कॅपॅसिटी या पृथ्वीमध्ये नाही आहे. मी जर एवढ्या वरून स्वर्गावरून जर मी आली खाली डायरेक्ट, तर या पृथ्वीचे 2 तुकडे होतील, एवढा माझा वेग आहे. तुम्ही बघितलं पाण्याचा वेग, बघितला तुम्ही. पावसाळा जेव्हा येतो ना, तेव्हा घरातून कुठून तरी असा कवळातून कुठून तरी पडत असताना टप 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 टप, काही वेळानंतर दगड जरी असेल खाली ना, त्याला पण तड पडते, त्याला पण चीर पडते, त्याला पण. बघितलं तुम्ही कधी. इवन तुमच्या घरासमोर जर पाणी असं पडत असेल, तुम्ही ड्रम बिम मानून भरण्यासाठी, पण जर तुमचा ड्रम नसेल आणि तो पाणी डायरेक्ट रोडवर पडत असेल ना, डांबरेचा जर रोड असेल ना, तर रोड फाटतो. बघितलं तुम्ही, खड्डा पडतो असा मोठा. ताकद आहे खूप.
आणि विचार करा, स्वर्गातून किती दूर आहे स्वर्ग इथून? किती किलोमीटर आहे? लोकेशन ट्रॅक करू शकता तुम्ही, पण अनफॉर्च्युनेटली गुगलला माहिती नाही ते कारण त्याच्या सॅटेलाईटची कव्हरेज तिथपर्यंत नाही जात. हे आहे सगळं, ते ग्रह ते सगळं आहेत, तारे कुठे कुठे आहेत ते सगळं दिलं, मेन्शन आहे श्रीमद भागवतामध्ये. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण त्याला उघडून बघत नाही कधी. किती किलोमीटर आहे त्याचं अंतर ते पण दिलं आहे. श्रीमद भागवतमचा 5वा स्कंद, त्याच्यामध्ये जाऊन वाचा. पृथ्वीपासून सूर्य किती अंतरावर आहे, पृथ्वीपासून चंद्र किती अंतरावर आहे. आज सायन्स जे म्हणतात, मेडिकल सायन्स, आणि त्याचं कॅल्क्युलेशन बघा, दोघांचं कॅल्क्युलेशन सेम येतं. मोजून बघा किंवा वाचून बघा. स्वर्ग म्हणजे काय, स्वर्गामध्ये कुठले कुठे ग्रह येतात त्याच्याविषयी पण वर्णन केलं आहे. तर अशा पद्धतीने ते म्हटले की मग काय करायला लागेल. भगीरथ राजा म्हटले, ते म्हटले की माझा वेग सहन कोण करेल. आणि भगीरथ राजा म्हटले काही काळजी करू नका, मी शिवजींना विनंती करतो. शिवजी आपले महादेव आहेत, ते गंगेला धारण करू शकतील, त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे. आणि म्हणून त्याने शिवजींची आराधना केली आणि घनघोर तपस्या केली. आणि त्याच्यानंतर शिवजी प्रसन्न झाले. आणि शिवजी म्हणतात काय करायचं आहे. ते म्हणे प्लीज तुम्ही फक्त एवढंच करा की गंगेला धारण करा आपल्या जटेमध्ये. आणि शिवजी म्हटलात की ते एवढं सोपं आहे. आणि शिवजी पण खुश झाले. का माहिती आहे, कारण गंगेला धारण करणं म्हणजे गंगा कोण आहे आता ती, हे विष्णू चरणामृत आहे. विष्णुपदी म्हणतात त्याला, विष्णुपदी म्हणजे विष्णूचं पाद चरण धुवून बाहेर आलेली. भगवान विष्णूचं चरणामृत भक्त हमेशा आपल्या डोक्यावर घेऊ इच्छितात. चरणामृत मिळालं नाही का, आपण पितो किंवा डोक्यावर घेतो. हां, आणि शिवजी म्हणतात की अरे वा, चांगली सेवा मिळाली मला पण. आणि ते तयार झाले. आणि मग जेव्हा अजून खूप डिटेल आहे ते, ॲक्च्युली फार मोठा चॅप्टर येतो की गंगा तिकडे जेव्हा स्वर्गातून निघाली त्याच्यानंतर ती डायरेक्ट पृथ्वीवर नाही आली. ती अगोदर सुमेरू पर्वतावर आली, त्याच्यानंतर तिची विभागणी झाली आणि त्यातली एकाच धारा इकडे खाली आली. भगवान शिवजींनी धारण केली आणि भगवान शिवजींनी धारण केल्यानंतर ती त्याच्यामध्येच समावून गेली. भगवान शिवजी खुश आहेत का, चरणामृत. आणि गंगादेवी पण खुश आहे का, वैष्णवांचा संग मिळतो आहे. महादेव कोण आहेत, वैष्णवानाम यथा शंभो, श्रीमद भागवतम म्हणतात. सगळ्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव कोण आहेत, भगवान शंभू. आणि त्याच्यामुळे दोघे पण खुश आहेत. आणि भगीरथ महाराज बोलते की एवढं सगळं प्रयत्न केला आणि ते गंगा कुठे गेली, म्हणजे केसातच आहे. तर म्हणलं प्लीज तुम्ही त्याला बाहेर काढा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं गंगेला की नाही, बाहेर निघ, काम आहे तुझं. आणि गंगादेवी निघायला तयार नव्हती. आणि तेव्हा मग भगवान शिवजी थोडेसे क्रोधित झाले. आणि त्याचं वर्णन इकडे पण येतं. जेव्हा गोदावरीच्या रूपाने जेव्हा प्रकट झाली तेव्हा त्याने जटा आपटलेल्या आहेत. तुम्ही जर गेले नाशिकला, तिथे कुठे त्र्यंबकेश्वरला तिथे आहे. तर भगवान शिवजी ते वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रकट झाली ती गंगा इथे पृथ्वीवर. 7 धारा म्हणतात आणि नावं त्यांची वेगळे वेगळे झाली. आणि मग ती गंगा जेव्हा वाहू लागली, या पृथ्वीवर जेव्हा वाहू लागली, तेव्हा भगीरथ महाराज त्यांना घेऊन निघाले. आणि ते म्हटले की सही की भगीरथ महाराज निघाले आपल्या रथावर. आणि पुढे निघता 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 गंगा तिच्या मागे. आणि गंगा येताना मग कशी येणार, गंगा मोठा पूर आहे असा नुसता आवाज करत त्याच्या मागे मोठ्या प्रवाहाने बाहेर निघाली गंगा, पुढे निघाली गंगा. आणि भगीरथ महाराज त्यांना घेऊन चालत, लीड करतात रस्ता. रस्त्याला जाताना भगीरथ महाराज पुढे गेले, आवाज यायचा बंद. एवढा मोठा प्रवाह कुठेतरी गायब. आणि मागे वळून बघतात, अरे बापरे, म्हणजे एक गंगा आणण्यासाठी कितीतरी मेहनत करावी लागली त्यांना. मागे येऊन बघतात तर गंगाच नाही. परत मागे गेले, मागे गेले, मागे गेले, मागे गेले, कुठपर्यंत गेले, जिथपर्यंत तिचा ओळावा दिसत नाही. तिथे म्हणते अरे इथपर्यंत आले नाही, याच्यानंतर गायब कसे काय झाले. मग त्याच्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोधलं. तिथे एक साधूची कुटी होती, जान्हू ऋषी. तर जान्हू ऋषींकडे गेले आणि त्यांना म्हटले की महर्षीजी, गंगेदेवीने मी घेऊन चाललो होतो इथून आणि त्याच्यानंतर कुठेतरी दिसली, गायब झाली, काय समजलं नाही मला, तर तुम्ही कृपया करून सांगू शकता का. ते जान्हू ऋषी म्हटले की तू गंगा घेऊन चालला होतास, पण तिने माझा आश्रम बुडवला. असं कसं काय माझा आश्रम बुडू शकते. आणि म्हणून मी क्रोधित झालो आणि मी पूर्ण गंगा पिऊन टाकली. पूर्ण गंगा पिऊ कसे काय शकतो माणूस.
हा कॅल्क्युलेशन करू आपण. का? कारण आपल्या एका ग्लासामध्ये ताण भागते आणि त्याच्यामुळे आपण इथंच डोकं लावणार आहे की जर आम्ही 1 ग्लास पाणी पिऊ शकतो तर ते साधू ऋषी असतील, ठीक आहे, तपस्वी आहेत बाबा, जास्तीत जास्त किती म्हणजे 1 हांडा पितील, नाही काय करणार. पण आपल्याला सवय झालेली आहे असा विचार करायची. योगिक बळाने खूप काही गोष्टी करता येतात आणि त्यांनी त्याला पिऊन टाकली. मग ते म्हणे गंगा कुठे आता माझ्या पोटामध्ये. आणि भगीरथ राजाने त्यांना खूप विनंती केली, प्लीज कृपया करून तुम्ही गंगेला प्रकट करा. आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन जानू ऋषीने आपल्या उजव्या कानातून तिला बाहेर काढली. आता हा पण एक परत लॉजिकल आहे, पिल्यानंतर पोटातून आणि कानाचं कसं काय कनेक्शन, नाही चॅलेंजिंग आहे, आपल्या बुद्धीला फार मोठं चॅलेंज आहे. पण मग जेव्हा ते बाहेर निघाले तिथून तेव्हा भगीरथ महाराज त्यांना घेऊन गेले. आणि असं पण म्हटलं जातं की उजव्या कानातून बाहेर निघाल्यामुळे त्या उजव्या कानामध्ये गंगेचा वास मानला जातो आणि म्हणून ते पवित्र मानलं जातं. आणि म्हणून ब्राह्मण अशुद्धीचं कार्य करायला जाताना जनेऊ कानाला, उजव्या कानाला ते अटकवतात. बघितलं आहे लघुशंका किंवा, कारण ते अशुद्ध होत नाही अशुद्धीच्या अवस्थेमध्ये. तर मग आता गंगा निघाली. मग भगीरथ महाराज त्यांना घेऊन पाताळामध्ये गेले आणि त्यांची राख धुवून घेतली आणि तेव्हा त्यांना त्यांचा उद्धार झाला. त्यांनी अपराध केला होता मोठा, वैष्णव नाही भगवत अपराध होता. कपिलदेव हे सुद्धा भगवंताचे अवतार आहेत आणि म्हणून त्याला मुक्ती मिळाली. आणि ती गंगादेवी या पृथ्वीवर या तिन्ही लोकांमध्ये वाहू लागली, वेगळ्या वेगळ्या नावाने, वेगळ्या वेगळ्या रूपाने, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आणि तीच आज इथे वाहते सुद्धा, जिच्यात स्नान केल्याने आपण आपले पाप धुवू शकतो. गंगा पाप धुवते. कोणाचे पाप धुते? जो श्रद्धेने येऊन तिचा आश्रय घेऊन त्याच्यामध्ये स्नान करतो, त्याचं पाप धुते. आणि एखादा व्यक्ती उर्मट कर्मट पापी आणि बस जस्ट एन्जॉय करण्यासाठी जर आला असेल, त्यासाठी ते जल एक साधारण जल राहतं. पण नक्कीच गंगेचा स्वतःचा प्रभाव किंवा फायदा तर त्याला 100% होणारच, पण पूर्ण फायदा होणार नाही त्या व्यक्तीला. कारण गंगा जर उद्धार करू शकते स्नान करून, तर गंगेमध्ये कितीतरी मासे वाहतात, कितीतरी कासव पोहतात, त्यांचा उद्धार का बरं नाही झाला सांगा? कारण त्यांची ती स्थिती नाही आहे. म्हणून हे आध्यात्मिक गोष्टी जाणण्यासाठी फार आपल्याला चौकसपण आणि फार बुद्धिमत्तेने या गोष्टी समजणं गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने गंगेचं प्राकट्यसुद्धा मांडलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि मग अजून बरेच गोष्टी आहेत, पण आजच्या दिवशी या गोष्टीवर चर्चा करणं, या विषयावर चर्चा करणं हे आपल्यासाठी लाभदायक आहेत. आणि आजच्या दिवशी भगवंतांचा जर आपण जास्तीत जास्त आश्रय घेतला तर त्याचं एकतर भगवंताच्या नावाचं फळ हे तर शाश्वत आहे, पण या तिथीनुसार त्याचा अजून जास्त त्याचं फळ मिळेल. आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती अशीच अक्षय चालू राहावी यासाठी आपण आजच्या दिवशी प्रार्थना करू, स्वतःसाठी आणि एकमेकासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा मुरलीधर भगवान की ताई, गौरचंद्र भगवान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरे हरे. हरे कृष्णा. ओके, कोणाचा काय प्रश्न आहे? काही अनाउन्समेंट आहे? तू वाजव. कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण वेगळी ट्यून आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा बोलो हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे फास्ट हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा मुरलीधर राधे जय गौरनिताय जय गौरनिताय
प्रभुपाद 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। हे भुसावळला